आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। या जिल्ह्याचा किंवा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असं काही नसतं। कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री असेल तरी जनतेची कामं करावी लागतात। पालकमंत्री पदावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। लोकशाहीला खड्ड्यामध्ये घालणारे वर्ष म्हणून 2024 लक्षात राहील। सत्यमेव जयते हा भारतीय संविधानाचा नारा पूर्णपणे संपला। सामनातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका। अनंत प्रतिष्ठानच्या रुग्णालयाला मुंडेंनी त्रास दिला नाही। धनंजय मुंडेंनी आमच्या ट्रस्टच्या रुग्णालयासाठी नेहमी मदत केली। सुरेश दसानी केलेले आरोप शिरसाळा इथल्या लोढा परिवारानं फेटाळले। मंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभाचा घेतला आढावा। अनुयायींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या शिरसाटांच्या प्रशासनाला सूचना। कल्याण बालिकेची अत्याचार हत्या प्रकरणाच्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। तर एका महिन्यामध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना। छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण। मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरची मैत्रीण अर्पिता वाडकरला गुन्हे शाखेकडून मुंबईतून अटक। 2 दिवसांची पोलीस कोठडी। नवी मुंबई विमानतळावर आज प्रवासी विमान लँड होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात। अलिबागमधील प्रमुख मार्गांवर 2 दिवस अवजड वाहनांना बंदी। धरमतर पूल ते अलिबाग, मांडवा ते अलिबाग आणि अलिबाग ते रेवदांड मार्गावर बंदी। पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। 9 वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुललं। महाबळेश्वर पाचगणीसह परिसरातील सर्व लॉज, हॉटेल्स, खासगी बंगले, रिसॉर्ट्स हाऊसफुल। महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा।